ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. मंडळी, आज आपण भेटणार आहोत अशा एका तरुण उद्योजिकेला जिनं आपल्या मातीशी नातं जपत आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर शेतीला एक नवं रूप दिलं आहे. जुन्नर तालुक्यातील गुळुंचवाडी बेल्हे या छोट्याशा गावातून आलेल्या ऋतुजा विकास विश्वासराव, एका प्रगतशील शेतकरी कुटुंबातील कन्या. शेतीची ओढ आणि विज्ञानाची आवड या दोन्हींचा सुंदर संगम त्यांनी आपल्या शिक्षणातून साधला. बीटेक पूर्ण करत त्यांनी केवळ पुस्तकातलं ज्ञान न शिकता फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. इतकंच नाही तर अनेक युवकांना या क्षेत्रात मार्गदर्शन करत ट्रेनर म्हणूनही त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांनी आपल्या शेतातील मिलेट्स, मोरिंगा आणि सोयाबीन यांसारख्या पिकांवर प्रक्रिया करून पौष्टिक सुपर फूड्स तयार करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. शेतीला नवमूल्य देण्याचा, शेतकऱ्यांना सक्षम बनवण्याचा आणि आरोग्यदायी अन्न प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास. चला तर मग जाणून घेऊया त्यांचा हा प्रवास त्यांच्याच शब्दातून. सह्याद्री वाणीवरील कृषीविषयक कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण पुन्हा एक नवीन यशोगाथा घेऊन आलोय. आज जुन्नर तालुक्यातील गुळुंजवाडी येथील फार्मिका फूड टेक LLP ज्यांनी हा व्यवसाय सुरू केला आहे, त्या ऋतुजा विकास विश्वासराव यांच्या आज ह्या युनिटला आपण भेट देण्यासाठी आलेलो आहोत आणि आज त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासाची आपण यशोगाथा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सर्वप्रथम मी आजच्या या कृषीविषयक कार्यक्रमामध्ये ऋतुजाचं सहर्ष स्वागत करतो. ऋतुजा, आज तू हा एवढा मोठा व्यवसाय या ठिकाणी सुरू केलेला आहे. तू स्वतः एक फूड टेक पदवीधर आहे. तू ह्या व्यवसायाच्या माध्यमातून, ह्या शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये राहत असून आणि ग्रामीण भागामधील एक युवती असून तू ह्या व्यवसायाला कशा पद्धतीने सुरुवात केली? त्याच्या पाठीमागची काय प्रेरणा होती तुझी? माझं बीटेक फूड टेक्नॉलॉजी झाल्यानंतर मी 2 वर्ष इंडस्ट्रियल एक्सपिरियन्स घेतला. त्यानंतर विज्ञान आश्रम पाबळ येथे मी 6 महिने फेलोशिप घेतली आणि तिथे राहून काही प्रोडक्ट्स डेव्हलप केले. त्यानंतर ठरवलं की गावाला शिफ्ट होऊन पूर्णपणे बिझनेस चालू करायचा. पण बिझनेस चालू करायचा होता, तर मी थोडं कन्फ्युजनमध्ये होते. नेमकं कुठला पदार्थ तयार करून सेल करायचा. तर मग मी KVK नारायणगावच्या 1-2 ट्रेनिंग्स अटेंड केलेल्या. त्यानंतर मग मॅडमशी माझी ओळख झाली चांगली. तर मग मॅडमच्या मार्गदर्शनानुसार मग मला समजलं की आपल्या भागामध्ये भरड धान्य जसं की ज्वारी, बाजरी किंवा सोयाबीन, शेवगा हे पीक खूप छान उगतं आणि ह्यावरती प्रक्रिया करणारं अजून कुठलं युनिट आपल्या एरियात नाहीये. तर मग त्यानुसार मग आम्ही नवनवीन प्रॉडक्ट्स रिसर्च करायला सुरुवात केली. ह्या धान्यांपासून आपण कुठले-कुठले पदार्थ बनवू शकतो. मग त्यानुसार मग आम्ही ठरवलं की हा युनिट आपण चालू करूया. हे सर्व करत असताना ज्या काही गोष्टी आपण पाहतोय, की आज फूड टेक्नॉलॉजीज असून देखील तू ग्रामीण भागामध्ये आहेत आणि एक चांगल्या मार्केटमध्ये खूप चांगल्या मल्टीनॅशनल कंपन्याज आहेत आणि तू तो जॉब न करता फूड टेक्नॉलॉजीज म्हणून त्या ठिकाणी तुला एक चांगल्या अपॉर्च्युनिटीज देखील मिळाल्या असतील. त्या न करता तू हाच व्यवसाय का निवडला? म्हणजे माझं फॅमिली बॅकग्राऊंड असं की माझे आई-वडील हे शेतकरी होते आणि आमच्या शेतामध्ये सोयाबीन आणि आमचं स्वतःचं शेवग्याचं फार्म पण आहे. पण त्याला काही रेटच भेटत नव्हता शेवग्याला. मग मी ज्यावेळेस शिक्षण घेत होते त्यावेळेस मग मला थोडंफार यातलं नॉलेज यायला लागलेलं की आपल्याकडे एवढं जास्त रॉ मटेरियल इझिली अवेलेबल आहे, पण त्यावरती आपण काही प्रक्रियाच करत नाहीये. आणि यातनं काय होतं की शेतकऱ्याला रेट मिळत नाही. जोपर्यंत आपण प्रक्रिया करणार नाही, व्हॅल्यू ॲडिशन,
तोपर्यंत आपल्या कच्च्या मालाला काही रेट मिळत नाही. आणि मला हा एक गॅप जाणवला, की शहरांमध्ये लोकांना खूप जास्त पौष्टिक धान्यांची आणि हेल्दी स्नॅक्सची गरज आहे. पण त्यांना ते इझिली अवेलेबल होत नाहीये. बरोबर. म्हणजे आपल्याकडचा जो शेतमाल आहे, तर तू वडिलांकडे पाहत होतीस, की तो शेतमाल ज्यावेळेस पिकवतोय, तो विक्रीला जातोय, त्यावेळेस त्याला मार्केट मिळत नाहीये. आणि तू जे काही शिक्षण घेतलेलं आहे, तर त्याचा माझा शिक्षणाचा फायदा माझ्या वडिलांना त्यांच्या व्यवसायात, शेती व्यवसायात कसा होईल, हे दृष्टिकोन समोर ठेवून तू आज ह्या व्यवसायात उतरली. व्हॅल्यू ॲडिशन, प्रक्रिया उद्योग आणि त्याच्या माध्यमातून आज जी काही फार्मिका फूडटेक जी काही आपण युनिट उभं केलेलं आहे, प्रक्रिया उद्योग उभा केलेला आहे, तर त्याच्यामध्ये हा सर्व भाजीपाला असेल किंवा शेतमाल असेल, त्याच्यामध्ये तू त्याचं कन्व्हर्जन केलं. मग याच्यामध्ये मला तू सांग, की आपण असे कुठले-कुठले भरड धान्य आहेत का तू त्याच्यावरती प्रक्रिया आज करते? भरड धान्यांमध्ये आपण प्रामुख्याने ज्वारी, बाजरी, नाचणी, राजगीर आणि राळ ह्या धान्यांपासून आपण काही स्नॅक्स आणि रेडी टू कुक प्रॉडक्ट्स बनवतो. आणि बाकीचे जे पॉझिटिव्ह मिलेट्स आहेत, ते आता आपल्या एरियामध्ये जास्त उगवत नाहीयेत. हं, तर हं. आम्ही तेच के-व्ही-के तले जे सायंटिस्ट आहेत, त्या लोकांसोबत बोलून आपल्या इथे कुठे अवेलेबल होईल, त्याची पण आम्ही चर्चा करतोय. आणि अ, भरड धान्य सोडल्यास आपल्याकडे शेवगा पण भरपूर प्रमाणात उगतो. बरोबर. तर शेवग्याच्या शेंगांसोबत पाला पण आपण हार्वेस्ट करून, तो ड्राय करून त्याची पावडर पण सेल करतो. आणि ओके, आमचं चाललंय की त्यापासून न्यूट्री बार पण एक डेव्हलप करायचा. तो ओके, आता प्रोसेस आहे. ओके. छान. आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये किंवा पुणे जिल्ह्यामध्ये सोयाबीन हे खूप प्रमाणात उगतं आणि त्याला रेट 40-50 च्या वर जात नाही. तर मग आम्ही त्यापासून एक तयार केलाय रोस्टेड सोया नट्स. आता तू जे बोललीस, की बाबा मी हे माझ्याकडे जे काही वेगवेगळे भरड धान्य आहेत, मग त्याच्यामध्ये ज्वारी आहे, बाजरी आहे, नाचणी आहे, त्याचबरोबर कोडो आहे, राळं आहे. नक्की कोणते पदार्थ आपण त्याच्यापासून बनवतो? त्याची थोडक्यात माहिती सांगू शकशील? आपल्याकडं रेडी टू ईटमध्ये कुकीज आहे, खाकरा आहे, त्यानंतर न्यूट्रीबार आहे. त्यानंतर आपल्याकडं आपलं मोस्ट सेलिंग प्रॉडक्ट म्हणजे मिलेट्स चिप्स आहे. त्यामध्ये ज्वारी, नाचणीचे चिप्स आहेत. त्याच्यामध्ये 6 डिफरंट फ्लेवर्स आहेत. हं, हं. त्यानंतर आपल्याकडं मोरिंगापासून बनवलेलं मोरिंगा पावडर आहे. आणि त्यानंतर आपल्याकडं सोयाबीनपासून बनवलेले एक नट्स आहेत, रोस्टेड सोया नट्स, जे की हाय इन प्रोटीन आहे. ओके. म्हणजे हे सर्व जे काही प्रोटीनियस फूड्स आहेत, जे की आपण पाहतो, की आज फास्ट फूडचा जमाना आहे आणि ह्या फास्ट फूडच्या जमान्यामध्ये आपण ज्यावेळेस लहान मुलं सोबत असतात आपल्या किंवा मिडल एज लोकं आहेत, त्याचबरोबर ओल्ड एज आहेत, की जे वार्धक्याला झुकलेली आहेत आणि अशा लोकांसाठी म्हणजे लहान मुलांसाठी असतील, असे आपण कुठले पदार्थ बनवतो का? जेणेकरून ते पाहिल्यानंतर त्या मुलांना आज आपण मार्केटमध्ये गेल्यानंतर लहान मुलं बाकीचे स्नॅक्स आयटम्स त्याच्यामध्ये घेत असतात. परंतु त्यांना हेल्दी, न्यूट्रिशियस जे काही हेल्दी प्रॉडक्ट असतील, तर त्या माध्यमातून आपण देऊ शकतो का? आपण बनवतो का काही असे हो, प्रॉडक्ट्स? आपल्याकडे लहान मुलांपासून तर वयोवृद्ध साठी वेगवेगळ्या रेंजचे प्रॉडक्ट्स आहेत. जसं की कॉमन प्रॉडक्ट म्हणजे आपलं नाचणी सत्व. हे हं, हं. लहान मुलांना पण चालतं 3 महिन्यांच्या वरती असणारे. आणि जे वयोवृद्ध आहे, ज्यांना चावता येत नाही कडक वस्तू हं. वगैरे, तर त्यांच्यासाठी नाचणी सत्व एक उत्तम चॉईस आहे. कारण की नाचणीमध्ये हे दुधाच्या तिप्पट कॅल्शियम असतं. आणि बरोबर. आपण एक प्रोसेस करतो पारंपरिक पद्धतीने, जी आपल्या ट्रॅडिशनली करत आलेली, जी की स्प्राउटिंग म्हणजे मोड आणणं. मोड आणल्यानंतर कुठल्याही धान्यांचं पौष्टिक तत्व खूप जास्त वाढतं आणि ते पचायला एकदम सोपं होतं. त्यामुळं मग हे आपलं नाचणी सत्व असं आहे, की लहान मुलं पण खाऊ शकतात, वयोवृद्ध खाऊ शकतात किंवा जे वर्किंग वुमन आहे, हं, हं. प्रत्येकाला कॅल्शियमची गरज असते बरोबर. किंवा आयर्नची गरज असते. हे सगळं आपलं ह्या पारंपरिक धान्यांमधनं पारंपरिक प्रोसेस केल्यानंतर हे आपल्या शरीराला इझिली भेटू शकतं. आमची माती आमची माणसं. आज आपण पाहतोय, की वेगवेगळे पदार्थ तू बनवत परंतु पारंपरिक पदार्थांमध्ये जसं की लाडू असेल, शेवई असेल किंवा पापडी असेल, पापड असेल, असे काही पदार्थ आपण बनवतो का? पारंपरिक आपलं मेन एम आहे, की आपलं जे पारंपरिक धान्य आहे, हं, हं. त्याला असा एक ट्विस्ट द्यायचा, की आत्ताचे जे मॉडर्न मुलं आहेत किंवा लहान मुलं आहेत, ते पण असं आवडीने खायला पाहिजे. जसं की कुकीज आहेत. तर बरोबर. लहान मुलांना तुम्ही बाजरीची भाकरी, नाचणीची भाकरी इझिली तेवढं खायला घालू शकत नाही. जेवढं तुम्ही त्यांना कुकीज दिलं, तर ते इन्स्टंट बरोबर. लगेच अट्रॅक्ट होतील त्या गोष्टींकडं.
म्हणजे आमचं एम असं आहे, की आपले जे पारंपरिक गोष्टी आहेत, त्यांना थोडं मॉडर्न ट्विस्ट देऊन बरोबर. पर्यंत पोहोचवायचं. मग हे सर्व करत असताना ह्या सर्व गोष्टी आपण करतोय. मग याच्यासाठी तुला अनेक ठिकाणी प्रशिक्षण घ्यावं लागलं असेल. तू स्वतः फूड टेक्नॉलॉजिस्ट आहेत. तर हे जे काही न्यू टेक्नॉलॉजीचं ट्रेनिंग आहे, हे तुला कुठून मिळालं? विज्ञान आश्रम पाबळमधनं मी ट्रेनिंग घेतलेलं. हं, हं. माझं 12वीचं एक्झाम झाल्यानंतर मला तिथनं भरपूर सारे मी ट्रेनिंग्स घेतले मॅडमकडून, बरोबर. निवेदिता मॅडमकडनं. त्यानंतर मग मी असं हळू-हळू जिथे-जिथे काय म्हणतात फूड प्रोसेसिंगचे ट्रेनिंग्स असतात किंवा बिझनेसचे लेक्चर्स असतात, ते मी अटेंड करत होते कॉलेजमध्ये असतानाच. बरोबर. त्याच्यामध्ये तू मगाशी उल्लेख केला की के-व्ही-केच्या शास्त्रज्ञांनी तुला मदत केली. मग कृषी विज्ञान केंद्र जे नारायणगाव आहे, त्या ठिकाणाहून तुला कशा पद्धतीने मदत मिळाली? मला तर माझ्या एकदम बेस नसताना पण तिथनं मला मदत भेटली. मला फूड टेक्नॉलॉजी ह्या फील्डमध्ये शिक्षण घेण्यासाठी निवेदिता मॅडमनी काय म्हणतात गाईडन्स केलं. त्यानंतर मी फूड टेक्नॉलॉजी झाल्यानंतर पण मला त्यांनी इंटर्नशिपसाठी किंवा जॉबसाठी पण त्यांच्या रेफरन्सनी मी गेल्यानंतर मग कारण त्यांना माझं माहिती होतं की माझं एम काय, मला बिझनेस स्टार्ट करायचा. त्यानुसार मग त्यांनी मला आधीपासून गाईड केलेलं. हे करत असताना जो काही आपण प्रॉडक्ट 12-13 प्रॉडक्ट आपण बनवलेले आहेत. मग हे प्रॉडक्ट जे बनवलेले आहेत, त्याची थोडक्यात एस-ओ-पी काय आहे? म्हणजे एक आपण म्हणतो ना यू-एस-पी त्याच्यामध्ये, की बाबा हा प्रॉडक्ट माझा सगळ्या प्रॉडक्टपेक्षा हा वेगळा का आहे? काय सांगू शकशील याबद्दल? आपल्या प्रॉडक्टचं यू-एस-पी हीच आहे, की आपल्या प्रॉडक्टमध्ये नो रिफाईंड फ्लोर म्हणजे मैदा नाहीये. ओके. त्यानंतर नो आर्टिफिशियल शुगर, कुठलीही आर्टिफिशियल साखर वापरलेली नाही आणि तिसरं पॉइंट म्हणजे, की आपण कुठलंही केमिकल प्रिझर्व्हेटिव्ह आपल्या कुठल्याही प्रॉडक्टमध्ये यूज करत नाही. हे आपल्या 3 गोष्टी आपल्या प्रॉडक्टची यू-एस-पी आणि आणखीन एक, की आपण प्रत्येक धान्यांना सोकिंग, त्यानंतर गरज असलं तर त्याला स्प्राउटिंग, रोस्टिंग हे सगळं एक प्रोसेस करतो, ज्याने त्याचं न्यूट्रिशनल व्हॅल्यू अजून वाढते. म्हणजे हे जे काही स्टँडर्डायझेशन आहे, हे तू प्रॉपर सर्व गोष्टी करते आणि ह्याच माध्यमातून तुझ्या ज्या प्रॉडक्टला आहे ती चांगली मागणी आहे. मग हे करत असताना तुला अनेक मशिनरीसुद्धा गरज भासली असेल. हो. मग त्याच्यामध्ये विशेषतः अशा कुठल्या मशिनरी आहेत का तू त्या मशिनरीमुळे तुझा हा जो काही व्यवसाय आहे, त्याचं प्रोडक्शन वाढवतेस आणि त्याच्या माध्यमातून तू क्वालिटी मेंटेन करतेस? बेस मशिनरीज म्हणजे की आपल्याला प्रत्येक प्रॉडक्टला पिठं लागतात. बरोबर. तर मग पिठांसाठी आपल्याकडे इन हाऊस पिठांचं सेटअप, पीठ बनवायचे मशीन्स आहेत. हं, हं. गिरणी वगैरे. त्यानंतर आपण बेसिक मॉडेलवर म्हणजे मोस्टली आपले सगळे प्रॉडक्ट्स हँडमेड आहे. पण बेकिंगसाठी आपल्याकडे ओव्हन आहे. बरोबर. त्यानंतर पीठ मळण्यासाठी मिक्सर आहे. म्हणजे कमीत कमी हात थोडा ज्या गोष्टींमध्ये कमी लागू शकतो. ओके. हायजिनिकली जेवढं मॅन्युफॅक्चरिंग करता येईल हँडमेड असूनही. बरोबर. त्या दृष्टिकोनाने आम्ही छोट्या-छोट्या मशिनरीज घेतल्यात. मग त्याच्यामध्ये विशिष्ट अशा कुठल्या मशिनरी आहेत? त्यांची आपल्याकडे नावं सांगू शकशील? हो, आपल्याकडे डबल डेक ओव्हन आहे. हं, हं. छोटा ओव्हन पण आहे त्यात. मिक्सर आहे आपल्याकडे 30 केजीचा. हं, हं. त्यानंतर पापड बनवायची मशीन आहे. हं, हं. आणि बाकीचे जसे लाडू आहेत, हे आपले हँडमेड आहेत. मशीन आल्यानंतर तुझ्या व्यवसायामध्ये किती बदल झाला? म्हणजे जे प्रोडक्शन म्हणतो आपण, बाबा आज मी 1 किलो करत होतो, तर मशिनीमुळे माझं प्रोडक्शन हे 10 किलोवर गेलंय. तर ह्या तुलनेमध्ये तुझं प्रोडक्शन किती प्रमाणात वाढलं? माझं 50% ने एक्स्ट्रा वाढलं मशिनरीज आल्यावरती. कारण की हँडमेड ला थोडा जास्त वेळ लागतो आणि मेन म्हणजे जसं की बेकिंग आहे. बरोबर. प्रॉपर एक मोठा ओव्हनच लागतो. कारण की तेवढं जास्त आपण हाताने किती पण बनवू शकतो. पण फायनल जी प्रोसेस आहे बेकिंगची, हं, ते हं. एक मोठा ओव्हन असेल तर आपलं ती प्रोसेस फास्ट होते आणि ज्याला आपल्याला अख्खा दिवस जातो ते आपल्या 2 ते 3 तासामध्ये काम पूर्ण होतं. तर हे करत असताना आता ज्या तुझ्याकडे मशिनरी आहेत, बरोबर आहे. मग ह्या मशिनरीसाठी तुला कुठेतरी भांडवलाची गरज भासली असेल ना? हो. मग हे भांडवल आपण कसं उभं केलं? हे भांडवल म्हणजे मला सुरुवातीला फेलोशिप भेटलेली पाबळमधनं. ती फेलोशिप प्लस मी जॉब करत असताना सेव्हिंग केलेली आणि घरच्यांकडनं थोडी हेल्प झाली आणि बँक ऑफ इंडियामधनं आम्ही लोन घेतलेलं थोडंसं पर्सनल लोन. ओके. म्हणजे आपण थोडक्यात असं हे आहे, की तू स्वतः जॉब करत असताना तू स्वतःची सेव्हिंग केली. हो. त्यानंतर आई-वडिलांकडनं तू मदत घेतली. बँकेकडनं पण तू फायनान्स घेतला. मग हे सर्व करत असताना आज तुझा जो व्यवसाय आहे, मग तुझा व्यवसायाच्या माध्यमातून मग मंथली तुझा टर्नओव्हर किती होतो आणि इयरली टर्नओव्हर किती होतो? जेणेकरून तू कर्जही घेतलेलं आहे बँकेकडनं, मग त्याची परतफेड तुला करावंच लागत असेल. मग हे कशा पद्धतीने तू ताळमेळ बसवते तुझा? अ, आपल्याला जे काही प्रॉडक्ट्स असतात,
त्यातनं 35% आपल्याला मार्जिन असतं आणि मोस्टली आम्ही असं ठरवलंय, की मार्जिन किंवा आपलं प्रॉफिट घेण्यापेक्षा आम्ही सॅलरी वाईज हे डिव्हाईड केलं सुरुवातीपासूनच. भले बरोबर. ती सॅलरी थोडी असेल तरी आपल्याला पूर्ण महिना अखेरीचा खर्च बरोबर. हे सगळं जुळून येण्यासाठी मग आम्ही सॅलरी डिव्हाईड करून घेतली. जसं की ओके. माझा भाऊ हं, तो हं. तर पूर्ण डिजिटल मार्केटिंग किंवा मार्केटिंगचा पूर्ण भाग तो ऑफलाईन, ऑनलाईन सगळं तो बघतो. बरोबर. त्यानंतर माझे फॅमिलीत माझे आई-वडील हं, हे हं. दोघं जण प्रोडक्शनचा पार्ट बघतात आणि मी एक्सपान्शनचा पार्ट, न्यू कस्टमर्सशी भेटणं, ओके. हे सगळं मी बघते किंवा R&D नवीन प्रॉडक्ट डेव्हलपमेंट वगैरे हे माझ्याकडे असतं. ओके. म्हणजे ह्या पद्धतीने तू तुझा जो काही सेटअप आहे, म्हणजे ॲडमिन सेटअप असेल, तुझा प्रोडक्शनचा सेटअप असेल, फायनान्स असेल, मार्केटिंग असेल, हे सेगमेंट तू ऑलरेडी करून ठेवलेले आहेत आणि याच्यावरती प्रत्येकजण तुम्ही सर्वजण काम करतायत. हे झालं तुमचं कंपनीचे एस्टॅब्लिशमेंट आणि ह्या सर्व गोष्टी. आपण हा जो व्यवसाय करतोय, याच्यामध्ये आपण दर महिन्याला तू एवढे सर्व भांडवल उभं केलेलं आहे, ह्या सर्व गोष्टी केलेल्या आहेत. मग याच्या माध्यमातून तुझ्या व्यवसायामध्ये तू हा जो काही आपले भरड धान्य आहेत, वेगवेगळे जे काही पारंपरिक आपले अन्न हे आहेत, पदार्थ आहेत. मग त्याचं प्रोडक्शन किती होतं आणि त्याच्या माध्यमातून आपला टर्नओव्हर किती होतं साधारणतः 1 महिन्याला? आपण एकूण महिन्याला 150 ते 200 किलो प्रोडक्शन करतो. त्यातनं 2 लाखापर्यंत आपला सेल होतो. तर त्यातलं आपल्याला 35% पर्यंत आपलं प्रॉफिट मार्जिन राहतं. म्हणजे आपल्या हातात सगळा खर्च जाऊन 25,000 ते 30,000 रुपये आपल्या कंपनीला नेट प्रॉफिट राहतं. ओके. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही सर्वजण जेवढी काम करतायत, मग याच्यामध्ये तुम्ही घरचे फॅमिली मेंबर्स तर आहेच, परंतु आपल्या ग्रामीण भागातील जे काही रोजगार म्हणजे ग्रामीण भागातील जी लोकं आहेत, त्यांना आपण याच्या माध्यमातून काही रोजगार निर्मिती करतो का? आपल्याकडं कंटिन्यूमध्ये 2 महिला असतात आणि ज्यावेळेस आपलं जसं दिवाळीचा काळ आला किंवा आपल्या उपवासाचे जे प्रोडक्ट्स असतात, हं, हं. त्यावेळेस खूप जास्त महिलांची गरज असते. त्यावेळेस आपल्याकडे 8 ते 10 महिला असतात. आमची माती आमची माणसं विशेषतः आपण पाहायला गेलं तर मार्केटमध्ये खूप मोठे चॅलेंजेस आहेत, खूप मोठे-मोठे ब्रँड्स आहेत. मग याच्यामध्ये तू स्वतःला कुठे पाहतेस? मार्केटमध्ये खूप जास्त चॅलेंजिंग आहे आपलं प्रोडक्ट सध्याच्या परिस्थितीत घेऊन जाणं. हं, हं. कारण की प्रत्येक वेळेस कॉस्टिंग, त्यानंतर बरेचसे पॅरामीटर असतात जसं की पॅकेजिंग आलं किंवा काय बोलतात की प्रत्येक जे जुने ब्रँड्स आहेत लोकांना सवय झाली की तेच रिपीट घेऊन खाणं किंवा जे जास्त ॲडव्हर्टाइजमध्ये खर्च करतात लोकांचा त्यावरती जास्त ट्रस्ट होतो. पण ॲज अ स्टार्टअप आपण इनिशियली एवढा जास्त खर्च करू शकत नाही ह्या सगळ्या गोष्टींवरती. मग आम्ही इनिशियली टार्गेट केलं की आपण एक्झिबिशन्स करायचे. मोस्टली आपलं टार्गेट कस्टमर हे सगळं सिटीजमध्ये आहे. जसं बरोबर. पुणे, मुंबई. आपल्याला ह्या सिटीज जवळ आहे. तर आम्ही इनिशियली ह्या सगळ्या सिटीजमध्ये एक्झिबिशन्स करणं सुरुवात केली. त्यातनं कस्टमर्सची रिपीट ऑर्डर्स यायला सुरुवात झाली आणि आम्हाला जसं-जसं एक्झिबिशन करत गेलो, तसं रेफरन्स मार्केटिंग आमचं खूप जास्त वाढत गेलं. मग आम्हाला आउट ऑफ स्टेटच्या पण ऑर्डर्स यायला लागल्या B2Bच्या. अशा पद्धतीने आमचं मार्केटिंगसाठी सुरुवात केली. विशेषतः तू आता म्हणाली, की मेनली आम्ही एक्झिबिशन्स टार्गेट केले. मग असे कुठल्या-कुठल्या एक्झिबिशनमध्ये तू आजपर्यंत पार्टिसिपेट झाली? आपली सुरुवात झालेली के-व्ही-केच्या एक्झिबिशन्सपासून. ओके. के-व्ही-केच्या एक्झिबिशनपासून सुरुवात केली. मग आपण पुणेमधले जे काही दिवाळीच्या काळात किंवा आता आधीमध्ये पण एक्झिबिशन्स होत असतात, हं, हं. प्रायव्हेट पण. त्या बरोबर. सगळ्याच्यामध्ये किंवा बचत गटांचे जे एक्झिबिशन्स असतात, त्या सगळ्या एक्झिबिशनमध्ये आपण पार्टिसिपेट करतो. ओके. म्हणजे एक्झिबिशन हा तुझा मेजर कस्टमर आहे. हां. एक्झिबिशनमध्ये तू घेऊन जाते, तिथे विक्री करते. कृषी विज्ञान केंद्राचं देखील दरवर्षी कृषी प्रदर्शन असतं. त्याच्या माध्यमातून आपण पुण्या, मुंबई ठिकाणी देखील आज कृषी प्रदर्शन होतात. त्यामध्ये पण तू पार्टिसिपेट होते. मग हे करत असताना तिथे तुझा टर्नओव्हर किती होतो? मग जर आपण ही मनामध्ये तुझ्या भीती येत नाही का? आपण हा प्रॉडक्ट घेऊन गेलो, तिथे संपेल का? कारण का तिथे जायचं म्हटल्यावर तिथे आपल्याला खर्च आहेच आहे. मग अशा परिस्थितीमध्ये तुला काय त्याच्यामधून लक्षात आलं? म्हणजे खूप वेळा असं होतं, की आपण गावाकडनं आपल्याला प्रायव्हेट गाडी करून जावं लागते. त्याचा खर्च सेपरेट होतो आणि कधी-कधी होतं असं, की एक्झिबिशनमध्ये काही सेल होत नाही. बऱ्याच ठिकाणी क्राउड नसतो. दिवाळीच्या पिरियडमध्ये कसं असतं, एका वेळेस 10 ठिकाणी एक्झिबिशन्स असतात आणि एखादं एक्झिबिशन फसतं पण त्यातलं. मग हे सगळं लॉस आपण झेलायची आपल्या मनाची तयारी पाहिजे आणि अ, असं होतंच, लॉस होतोच. पण असं नाही, की त्यातनं हार मानायची. नेक्स्ट एक्झिबिशन करत राहायचं. आज मला तू सांग, हे करत असताना आज ह्या व्यवसायामध्ये गेली 2 वर्षापासून तू आहेत. तर ह्या व्यवसाय सुरू करताना तुला कुठली अशी चॅलेंजेस तुला फेस करावं लागली? जेणेकरून असं एक क्षण आला असेल, की मी का ह्या व्यवसायामध्ये आलेत? आणि एक असा क्षण आला असेल का खूप चांगली गोष्ट आहे का मी ह्या व्यवसायामध्ये आहे? अशी कुठली गोष्ट तू सांगू शकशील?
अशी गोष्ट आहे, की म्हणजे मला असं वाटलं, की आता हे थांबून जावं. कारण की गावाकडे असल्यामुळे खूप जास्त प्रॉब्लेम जसं की रॉ मटेरियल आता इझिली जरी भेटतंय, पण बाकीचे जे मटेरियल ते आपल्याला पुण्यालाच जावं लागतं आणायला. तर हं, ते ट्रान्सपोर्टेशनचं कॉस्ट वाढत होतं. त्यानंतर मेन म्हणजे आपलं गावात असल्यामुळं आपल्याला ट्रान्सपोर्टेशनच्या सर्व्हिसेस खूप कमी होतात. जसं की पार्सल ज्यावेळेस आपल्याला पाठवायचा असतो, त्यावेळेस आपल्याला नारायणगावसारख्या ठिकाणी जावं लागतं. पण आता खूप सारे ॲप वगैरे आले त्याच्यामुळं आता आम्हाला 5-6 महिने झाले हा प्रॉब्लेम आमचा सॉल्व्ह झालाय. पण ओके. इनिशियली हा आमचा खूप मोठा प्रॉब्लेम होता, की लोकांना होम डिलिव्हरीज आपण सांगतोय, पण पाठवण्यासाठी आम्हाला एक्स्ट्रा खर्च व्हायचा तो. ओके. जो की आमचं प्रॉफिट मार्जिन खूप कमी व्हायचं त्यामुळं. ओके. आणि असा हा एक क्षण आहे, की ज्यावेळेस मला असं प्राउड वाटलं, की मी यामध्ये आले. ज्यावेळेस मला गोदरेजवाल्यांकडनं मेंटॉरशिप भेटलेली मुंबईमध्ये ओके. आणि तिथे मला खूप मोठे डीलर्स भेटले. ओके. ग्रेट. तर मग असं वाटलं, की अरे यार, आपण गावाकडलं आहे, की म्हणजे मला असं निगेटिव्हिटी होती, गावाकडनं जातोय लोकं आपल्याला काय म्हणतात विचारतील का नाही, आपल्या प्रॉडक्ट्स ओळखतील का नाही. पण ज्यावेळेस त्यांनी टेस्ट घेतली, त्यावेळेस म्हणजे इतका छान रिस्पॉन्स आला सगळ्यांचा, की एक प्राउड फीलिंग आली मला, की आपण जुन्नर तालुक्यातनं गेलोय आणि शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे. तर त्या लोकांना इतकं प्राउड होतं, की अ, ह्या छोट्याशा गावातनं ही मुलगी येतीये आणि तेच माझ्यासाठी प्राउड फीलिंग होतं, की तिथे एवढी चांगली डिमांड भेटली. पण आज तू मार्केटिंग आज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून करते. मग याच्यामध्ये तू काही होलसेलर असतील, रिटेलर्स असतील, ही काही सप्लाय चेन तू डेव्हलप केली आहे का? अ, अजून पूर्णपणे डेव्हलप झालेली नाहीये असं म्हणता नाही येणार. म्हणजे आम्ही बी-टू-बी आणि बी-टू-सी या दोन्ही कॅटेगरीजमध्ये आता काम करतोय. बी-टू-बीमध्ये आमचा मोस्टली 70% सेल हे बी-टू-बीमधनं येतो आणि 30% सेल आमचा बी-टू-सी म्हणजे डायरेक्ट टू कस्टमरमधनं येतोय. तर बी-टू-बीचा सेल असा की जे एक्झिबिशन्स करत होतो त्यातनंच आम्हाला खूप सारे रिटेलर्स भेटले. हं, जसं हं. मेडिकलवाले किंवा ऑर्गॅनिक स्टोअर्सवाले किंवा जे हेल्दी प्रॉडक्ट सोसायट्यांना सप्लाय करतायत. असे खूप सारे आमच्यासोबत लोकं जोडली गेली किंवा ज्या महिला आहेत शहरांमध्ये त्यांना काहीतरी व्यवसाय करायचा आहे. तर ते आपल्याकडनं बल्कमध्ये प्रॉडक्ट खरेदी करून, त्यांचे लेबल लावून, अशा पण पद्धतीने बऱ्याच जणांनी आपला व्यवसाय चालू केला आहे आपल्यासोबत. ओके. म्हणजे बी-टू-बी आणि बी-टू-सी याच्या माध्यमातून आज तू व्यवसाय करते आणि हा शहरामध्ये वेगवेगळे जे काही रिटेलर्स आहेत त्यांच्याशी तू जोडली गेलेली आहे. मग आज आपण आपण म्हणतोय की फार्मिका हा ब्रँड आम्ही डेव्हलप करतोय. मग हा फार्मिका ब्रँड डेव्हलप करण्याच्या पाठीमागचा फार्मिका काय उद्देश होता हा? फार्मिकाचा एकदम सिंपल अर्थ आहे शेतकऱ्याची मुलगी. ओके. माझे वडील शेतकरी होते. मग आम्हाला असंच काहीतरी नाव ठेवायचं होतं शेतकऱ्याचा टच असणारं म्हणून आम्ही फार्मिका हे नाव शोधलं. आपलं एक WhatsApp कॅटलॉग आहे. त्यावरती जर तुम्ही हाय मेसेज टाकलं तर आपला कॅटलॉग येतो. मग तिथनं तुम्ही ते प्रॉडक्ट्स ऑर्डर करू शकता आणि आपलं नेक्स्ट वीकमध्येच आपलं वेबसाईट पण लॉन्च होतीये फार्मिका फूडटेक, farmikafoods.com म्हणून. ओके. farmikafoods.com ह्या वेबसाईटवरती जाऊन आपण ऑर्डर्स करू शकतो. त्याचबरोबर आपण काही Insta, Facebook पेजेस आहेत आपले, जिथे जाऊन जो आपला प्रेक्षक आहे, तो तिथे जाऊन तुला सर्च करेल आणि पाहील. हो, आहे ना. आपलं Instagramला पण पेज आहे फार्मिका फूड्स म्हणून. तुम्ही तिथनं पण मला DM जरी केलं तरी तुम्हाला ऑर्डर्स भेटून जातील. त्याच्यावरती कुठले-कुठले प्रॉडक्ट्स आपण देऊ शकतो आणि किती क्वांटिटी त्याची आपण त्यांची डिलिव्हरी देऊ शकतो? अ, तुम्ही जर बी-टू-बी असाल तर आमचं मॅक्सिमम मिनिमम तुम्हाला 5 केजी बाय करावं लागेल आणि जर तुम्ही बी-टू-सीचे कस्टमर आहे, तर तुम्ही एक प्रॉडक्ट जरी मागवला तरी आम्ही ते सप्लाय करू. ओके. म्हणजे तुम्ही कमीत कमी एक प्रॉडक्ट आणि जास्तीत जास्त मोर दॅन बी-टू-बीमध्ये 5 केजीपेक्षा जास्त. जास्त. तर निश्चित आपण आपले हे प्रॉडक्ट प्रेक्षकांना जर पाहायचे असतील, खरेदी करायचे असतील, तर निश्चित आपण ते त्यांच्या Facebook पेज असेल किंवा Insta पेज असेल, फार्मिका फूडटेक या पेजला व्हिजिट करा आणि त्या ठिकाणाहून तुम्ही प्रॉडक्ट बाय करा, खरेदी करा. हे करत असताना मला सांग ऋतुजा, की हा छोटेखानी व्यवसाय आज तू उभा केलाय आणि त्याचं एक रूपांतर मोठ्या व्यवसायामध्ये होत आहे. तर पुढे जाऊन तुझ्या ह्या व्यवसायाला तू कुठे पाहशील? मला हा व्यवसाय म्हणजे इंटरनॅशनल लेव्हललाच न्यायचा आहे. एक्सपोर्ट करायचे आपले सगळे जे धान्य आपल्या शेतात उगवतात हे सगळे एक्सपोर्ट झाले पाहिजे हे फार्मिकाचं मेन मोटिव्ह आहे आणि आपले जे सगळे स्नॅक्स प्रॉडक्ट्स आहे ऑल ओव्हर इंडिया आपल्याला सप्लाय करायचे. ओके.
मग हे ऑल ओव्हर इंडियामध्ये आपण आज आपले 13 प्रॉडक्ट्स आहेत, बरोबर? नाही 25+ 25 प्लस आपले प्रॉडक्ट आहेत आणि ह्या 25 प्लस प्रॉडक्टमध्ये अजून आपल्याला इनोव्हेशनची खूप मोठी गरज आहे. आणि हे तू स्वप्न पाहते की इंटरनॅशनल लेव्हलला जाऊन तुला एक्सपोर्ट मध्ये हे प्रॉडक्ट पोहोचवायचे ते. निश्चित आपली ही जी काही यशोगाथा आहे खूप प्रेरणादायी आहे. आज आपले असंख्य प्रेक्षक हा कार्यक्रम पाहत आहेत. तर याच्यामध्ये मोस्टली तरुण-तरुणी देखील आहेत. तू त्यांना काय संदेश देशील? माझं एक म्हणणं आहे, की जर तुम्हाला हा व्यवसाय कुठलाही व्यवसाय चालू करायचा असेल ना, तर पहिला अनुभव घ्या त्या क्षेत्रातला. जेणेकरून तुम्हाला त्यातले बारकावे सगळे शिकता येतील आणि त्या अनुभवातून तुम्ही एकदम छोटं पैशांची गुंतवणूक करून हा व्यवसाय चालू करू शकता. कुठलाही व्यवसाय तुम्ही छोट्या जागेत कमी पैशात चालू करू शकता. पण इम्पोर्टंट आहे तुम्हाला अनुभव असणं आणि तुमचं जिद्द असणं, की मला करायचंच आहे. आज आपण ऋतुजाची जी काही प्रेरणादायी यशोगाथा आहे ती आज आपण पाहिली आणि सरतेशेवटी त्यांनी एकच संदेश या ठिकाणी दिला, की जिद्द, चिकाटी आणि अनुभव. कुठलाही व्यवसाय सुरू करायचा असेल तर अनुभवाची शिदोरी आपल्यासोबत पाहिजे, आपले घरचे आपल्यासोबत पाहिजे आणि व्यवसाय करण्यासाठी खूप मोठी जागा किंवा लॅविश आपण पाहतो तो नको आहे. त्याच्यामध्ये फक्त आपली जिद्द पाहिजे, मेहनत पाहिजे, कष्ट पाहिजे आणि घरच्यांचा पाठिंबा पाहिजे. ह्याच्या जोरावरती आपण चांगला व्यवसाय सुरू करू शकतो आणि आज ऋतुजाने ते सिद्ध करून दाखवलंय. ऋतुजा, आज तू सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून समाजापर्यंत आलीस. आज तुझी प्रेरणादायी यशोगाथा तुझ्या तोंडून त्या ठिकाणी सर्वांना सांगितली. ऋतुजा, आज तुझा हा जो काही व्यवसाय सुरू आहे, तर त्याला आपल्या सर्वांकडनं, सर्व प्रेक्षकांकडनं, सह्याद्री वाहिनीकडनं तुला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. सो मच. मला हा चान्स दिल्याबद्दल सह्याद्री वाहिनीचा आणि के नारायणगावचा मनापासून आभार आणि आमच्या फार्मिका फूडटेक LLP सोबत तुम्ही सर्वजण असंच यापुढे सोबत राहा. थँक आज आपण प्रेरणादायी यशोगाथा ऋतुजेच्या माध्यमातून पाहिली. अशाच अनेक चांगल्या चांगल्या यशोगाथा, कृषीविषयक माहिती आपण पुढेही याच कार्यक्रमामध्ये पाहूयात. तूर्तास धन्यवाद. यू.